दरम्यान आपण बघतोय की आता बीडची सुद्धा आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, बीड जेडपी निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर झालेलं आहे आणि ते सुद्धा आपण एनडीटीव्ही मराठीवर बघणार आहोत। कशा पद्धतीने हे असणार आहे जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी आकाश सावंत आपल्या सोबत बीडहून जोडले गेले। आकाश, नक्कीच सौरभ, नगर परिषदेच्या पाठोपाठ आता जिल्हा परिषदेची देखील आरक्षण सोडत जे आहे ती जाहीर झाल्याचं बघायला मिळत आहे। सध्या आपण बघू शकतो की आरक्षण सोडतीमध्ये 61 जागांची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली आहे। त्यामध्ये एससी साठी 8 जागा आहेत, एसटी प्रवर्गासाठी 1, ओपन प्रवर्गासाठी 33 अशा आणि ओबीसी साठी 16 अशा प्रकारे ही आरक्षण सोडत जे आहे ती जाहीर झालेली आहे। तर दुसरीकडे राजकीय दृष्ट्या बघायला गेलं तर माजलगाव मतदारसंघ जो प्रकाश सोळंकेचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघातून कुठंतरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं दार जर म्हणायला गेलं तरी हरकत नाही व अध्यक्षपदाचा दावेदार त्यांच्या मतदारसंघातून ठरला जाईल असं चित्र आता बघायला मिळत आहे। तर दुसरीकडे सुरेश धस असतील, मंत्री पंकजा मुंडे असतील व माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे असतील व तसेच गेवराईचे पंडित असतील, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे की आता या निवडणुका ज्या आहेत येत्या काळामध्ये सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे ती निवडणुकीच्या तारखेची। आणि या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता या निवडणुका जे एकत्रित लढल्या जातील युती म्हणून की वेगवेगळ्या लढल्या जातील हे देखील येत्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र जे आता उत्सुकता जी होती आरक्षण सोडतीची ही कुठंतरी आता हे झाल्याची बघायला मिळत आहे। आणि दुसरीकडे आता उत्सुकता लागली आहे प्रत्येकाला ती निवडणूक तारखेची। सौरभ, निश्चितच आकाश, त्याचे सुद्धा अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।